शास्त्री बुवा, महाराष्ट्रातील जे काही थोडे दर्शनशास्त्रातील अधिकारी पंडित आहेत त्यापैकी तुम्ही एक आहात. आपल्यापेक्षा कितीतरी मोठमोठाले पंडित आहेत, मलाच काय म्हणता. नाही, पण आपली साधी राहणी, उच्च विचारसरणी, अखंड विद्याव्यासंग, ऋषितुल्य आचरण, शत्रूंनाही तुमची प्रेमानं जिंकण्याची जी हातोटी आहे ती, त्याबरोबरच सहाध्यायी मित्रासंबंधीचा कौटुंबिक तुमचा जो जिव्हाळा आम्ही सारखा पाहतो आहोत तो हा खरोखर आढळत नाही. आणि शिष्यगणासंबंधीचं तुमचं जे पितृवत वात्सल्य आहे ते तर तुमच्या त्या भीमरथी जो समारोह झाला होता त्यावेळेला मला दिसलंच आहे. या सगळ्या सद्गुणांच्यामुळं तुम्ही एक थोर आणि वंदनीय स्थान खरोखर प्राप्त केलं आहे असं आमचं मत आहे. सगळा महाराष्ट्र या दृष्टीनं तुमच्याकडे पाहतो, तुम्हाला आदर्श व्यक्तित्वाकडे पाहतो. ह्या व्यक्तित्वासंबंधी सर्वांच्या मनात एक कुतूहल आहे. तर हे कुतूहल जे आहे वाटतंय ना तेच दूर करावं असा एक उद्देश आहे. तुमचा जन्म कुठे झाला ते सांगाल काय? तर 1908 साली डिसेंबरच्या 31 तारखेला माझा जन्म झालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कलमनुरी म्हणून जे तालुक्याचं गाव आहे ते आमचं मूळ वसतिस्थान आहे. तिथे आमचं विठ्ठल मंदिर आहे, तिथले आम्ही धर्माधिकारी. आमच्या इथे 4-5 पिढ्यापासून ही पंडिती चालू आलेली आहे. आणि त्यामध्ये नाही, पण ती अध्यापनाची तुमच्या घरातली परंपरा कोणती होती? कोणत्या शास्त्रांची होती? विशेषतः ज्योतिषशास्त्र, वेदविद्या आणि कर्मकांड या तिन्ही याच्यामध्ये ते जास्त हे होते. पण धर्मशास्त्र आणि वेदांत विशेषतः, कारण तुमचा वेदांताचा जो अधिकार आहे तर हा अधिकार सगळे परंपरा आहे. आमचे वडील हे सगळं करीत होते. वडील भाऊ हे सगळे याच परंपरेतून वेदांत शकत होते, सांगत होते. आमचे जे वडील बंधू होते त्यांना तर संबंध भागवत मुखोद्गत होतं. बरं. आणि एक पाठी ते होते. एकदा कोणताही ग्रंथ वाचला की ते तसं बोलून दाखवत असत. व्याख्याने कोणाचं बोलून दाखवत असत. म्हणजे एक पाठी असे होते. आणि त्यामुळे त्यांना सगळे ग्रंथ असे अवगत होते. विशेषतः ज्योतिषशास्त्रामध्ये आमचं प्रसिद्ध होतं घराणं. ज्योतिषशास्त्र म्हणजे हे सामुद्रिक सांगणं हे नाही, पंचांग करणं. त्या अक्षांशाचं त्या रेषांशाचं पंचांग आम्ही आमच्या घरी करीत असू आणि ते आम्ही वापरीत असू आमच्या गावात. आणि हे माझ्या पाहण्यापर्यंत आमच्या वडील ते करीत असत, आमचे वडील बंधू हे करीत असत. ही आमची परंपरा आहे. आणि त्यात ही परंपरा 5-7 पिढ्यापासून चालत आलेली आहे. अच्छा, बरं. आपलं जे पुढचं शिक्षण आहे की याच परंपरेतलं शिक्षण पुढे दिलं असेल तर हे जे शिक्षण आहे ते कोणकोणत्या अध्ययन क्षेत्रामध्ये विशेषतः झालं आणि कुठे झालं त्याच्या संबंधी काही आठवणी सांगाल काय? मी पहिल्यांदा ह्या आधुनिक शिक्षणाकडे लागलो होतो. पण वडिलांची अशी इच्छा की आपण आपली विद्या शिकली पाहिजे. या आपल्या विद्येनं जरी जास्त मोठं श्रीमंत होता आलं नाही तथापि खायला प्यायला कमी पडत नाही, लोकांमध्ये प्रतिष्ठाही राहते आणि आपण आपल्या समाधानाला भोगवू शकतो. त्यामुळे त्यांनी मला मिडल स्कूलपर्यंत शिकला असताना तिथून मला काढलं आणि या शिक्षणाकडे लावलं. मग तिथे तुम्ही कोणकोणत्या ग्रंथांचं विशेष अध्ययन असं केलं? पण पहिल्याने मी माझं जे प्राथमिक शिक्षण झालं ते वडिलांच्या जवळच झालं. पांडुरंगाचं पुस्तक वगैरे सगळं. त्यानंतर त्यांची इच्छा अशी होती की आपल्या इथे शास्त्रग्रंथ म्हणणारे अजून कोणी झालेले नाहीत, तर शास्त्रग्रंथाचं अध्ययन करावं म्हणून त्यांनी मला नाशिकला पाठवलं. अच्छा. तिथे कुर्तकोटी शंकराचार्य यांनी एक संस्कृत विद्यापीठ नावाचे संस्था काढायचं ठरवलं होतं, आम्हाला बोलावलं होतं. पण आम्ही तिथे गेलो तोपर्यंत त्यांना वेळ होता अजून विद्यालय निघायला. म्हणून तिथे रामशास्त्री वैद्य म्हणून नाशिकला होते, त्यांच्या पाठशाळेमध्ये मी प्राथमिक थोडंसं शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा विद्यापीठ सुरू झालं तेव्हा विद्यापीठात मी राहिलो. विद्यापीठामध्ये फार चांगले अध्यापक आम्हाला मिळाले. नाही, कोणकोणते पण विशेषतः त्याच्यात तुमच्या लक्षात राहिलेले असे कोणकोणते संस्कार तुमच्या मनावर? ते सांगतो ना. विशेषतः काव्यशास्त्र शिकवणारे हे सहस्रबुद्धे म्हणून होते. अच्छा. त्यांनी काय काव्य प्रकाश पूर्ण करून घेतला तुमच्या? त्यांची सगळी काव्य त्यांनी करून घेतली. सहस्रबुद्धे होते. त्यानंतर प्रोफेसर काळे म्हणून MA झालेले त्या काळचे फिलॉसॉफीचे तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. म्हणजे संस्कृत आणि तत्वज्ञान दोन्ही शिकलेले असे ते होते. म्हणूनच तुमची तत्वज्ञानाची शाखा आणि संस्कृताचं अध्ययन हे दोन्ही एका वेळी झालेलं आहे. आणि ते त्यांनी फार अत्यंत प्रेमळपणानं ते शिकवत असत. त्याची एक गोष्ट सांगतो, म्हणजे त्यांनी तत्वज्ञानाचे प्रत्यक्ष संस्कार कसे देत असत. त्यांचा एक मुलगा होता, त्याला बाळ असं म्हणत असत ते.
आता काहीच तुमच्याच वयाच्या बरोबरचा असेल. आमच्या वयाच्याच बरोबर मी 10-15 वर्षाचा बरोबर होतो, आहे. 10-15 वर्षाचाच होता. हो, हो. परंतु तोही आमच्याबरोबर शिकायला बसत असे. हां. एकदा त्याला श्लोक पाठ करायला दिले हां. आणि दुसऱ्या दिवशी त्याला आले नाहीत. हां. तेव्हा सहजच मनुष्य म्हणतो बरोबर. की बाळ हां. तू श्लोक काल पाठ केले नाहीत वाटतंय. हां. तर बाळनं सांगितलं मी श्लोक पाठ केले पण पाठ झाले नाहीत. सहजच अच्छा. म्हणत हां, असतो. बरोबर आहे. हां. जे सत्य आहे त्याचं सांगितलं. हां, हां. परंतु हे म्हणाले बाळा असं नाही व्हायचं, तू काही निर्बुद्ध नाहीस. ज्या अर्थी तुला श्लोक पाठ झाले नाही त्या अर्थी तू खोटं बोलतोस. हां. हे सहज कोणी बोलतं, हं. परंतु त्याच्यावर एवढा परिणाम झाला की रडायला लागला तो पोरगा. तेवढ्या त्याच्या हां, मी इतक्या संस्कृतीत म्हणजे तुमच्या संवेदनाक्षम जास्त हां, होता तो. मी तुमच्या संस्कृतीत वाढला असताना खोटं बोलेल कसा, हां. खोटं बोलणं म्हणजे केवढं मोठं पाप आहे असं त्याला वाटलं. म्हणजे हे त्याला संस्कार लहानपणापासून इतकी त्याच्यावर संस्कार होते आणि त्यामुळे त्याला समजावता पंचायत झाली. हां. असा त्यांचा संस्कार होता, एवढं मला सांगायचं आहे. हां. त्यानंतर केलं दप्तरी जे आहेत, हं. जे ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ होते, तेही आमच्याकडे शिकवायला होते. आणि नारायण शास्त्री वाडीकर न्यायरत्न प्रसिद्ध. हे आम्हाला न्यायशास्त्र शिकवायकरता होते. लक्ष्मणशास्त्री मोरगुडकर हां. हे व्याकरणशास्त्र शिकवण्याकरता आमच्याकडे होते. त्याने आमची सिद्धांत कौमुदी करून घेतली आणि दोघं जण आम्ही तिथे होतो. ते आणि दोघांची ब्रह्मसूत्र शांकर भाष्य कोणी करून घेतलं तुमच्या मग तिथून मग आम्ही पुण्याला गेलो त्यावेळेला झाला ते. त्यावेळेला? अच्छा. म्हणजे इथे हे प्राथमिक सगळे तर्कसंग्रह, न्यायबोधिनी हां. वगैरे हे सगळे जे प्राथमिक ग्रंथ आहेत, पंचलक्षणी वगैरे हे न्यायाचे जे ग्रंथ आहेत हे तिथे झाले. तिथे पंचवटीला केले. नाशिकला पंचवटीला झाले. पंचवटीला केले. तसं मीमांसेचे अध्ययन आमच्याबरोबर झालं. आमच्याबरोबर आम्ही शिकत होतो त्यावेळेला श्रीधरशास्त्री वायरे म्हणून जे प्रसिद्ध आहेत अच्छा. ते आमच्याबरोबर वर्गात शिकत असत. बर. आणि तर्कसंग्रह, मीमांसा वगैरे हे त्यांच्या आमच्याबरोबर शिकणं झालं. परंतु त्यात गंमत अशी होती की मी असा माझा स्वभाव होता, पाठ पूर्ण समजल्याशिवाय पुढे जाऊ देत नव्हतो गुरुजींना. बर. त्यावेळची अशी एखादी आठवण तुमच्या एखाद्या गुरुजींची? एकदा काय झालं हां. की न्यायशास्त्रामध्ये हां. सोपाधिको हेतुर व्याप्यत्वा सिद्धा असं एक व्याप्यत्वा सिद्धाचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये चुकीनं असं वाचलं गेलं सगळ्या लोकांच्याकडून. सगळेच आमच्या वर्गामध्ये बरोबर. आपले गुरुजी होते त्याच्यामध्ये, आचार्य दुसरे काही देशपांडे. आचार्य गुरुजी हेही होते, इतर काही BA झालेले 4 जण विद्यार्थी होते, वार्यशास्त्री त्यात होते. आणि त्यांनी हेतुसमानाधिकरणात्यंताभाव प्रतियोगित्वम असं असताना हेतुसमानाधिकरणात्यंताभावा प्रतियोगित्वम असं म्हटलं. असं वाचलं. सगळ्यांनी तसंच वाचलं. आणि पुन्हा हेतु तदत हे साध्य व्यापकत्व असं त्यांनी सांगितलं आहे. आणि साधना व्यापकत्व आणि साध्य व्यापकत्व दोघांचे लक्षण एकच त्यांनी केले. एकच लक्षणं केली. आणि ते त्याचं समर्थन करू लागले. हां. मी सांगितलं गुरुजी मला काही समजत नाही. आता त्यांना कसं म्हणत बरोबर आहे. त्यांनी पुष्कळ समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी ते काही कबूल केलं नाही. शेवटी ते म्हणाले तू माझा छळ करतोस, म्हणा इतका तो निर्बुद्ध नाहीस तू. मला मग क्षमा करा म्हणलं, आता राहू द्या. नंतर मी पुस्तक घेतलं जवळ आणि पाहायला लागलो तर तो खरा तो बरोबर होतं. हे तो समानाधिकरण अत्यंता भाव प्रतियोगित्व असं आहे. तिथे भावा प्रतियोगित्व म्हणजे उलटाच अर्थ होतो. वाचण्यातच चुकीचं होतं. मग दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं, तेव्हा म्हणाले बरं हे बरोबर आहे, पटलं त्यांना. असं ह्या काळामध्ये होता. बरोबर, ह्या काळामध्ये काही निबंध वगैरे असे तुमच्याकडून लिहून घेतले त्यावेळी असतील. आमचे काळे जे होते त्यांनी तिथे बालाजी उत्सव होत असे का नाशिकला. अच्छा. त्या बालाजी उत्सवामध्ये दरवर्षी काही ना काही निबंध मागवले जात असत. त्यात हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करावे आजच्या काळी हा एक निबंध त्यात आलेला होता. आणि तो निबंध मी मुद्दाम घेतला कशा करता का अभ्यास या दृष्टीने होईल म्हणून. त्या निबंधाच्या वेळी तिथे नाशिकला निमकर मामा म्हणून एक होते, यांचं फार आम्हाला सहाय्य झालं. आणि आमचे गधो गुरुजी जे आहेत यांचंही आम्हाला फार सहाय्य झालं. त्यांनी हे तुलनात्मक अभ्यास करून कसा हे विचार करावा याची आम्हाला थोडीशी जाणीव दिली. त्यामुळे मी खरोखर एका अर्थाने त्यांना गुरुस्थानी मानतो. अच्छा. तर तो निबंध लिहिला आणि तो निबंध सगळ्या त्या याच्यामध्ये पहिला आला. बस. त्या पहिला आल्याचं मला सुख नाही, परंतु त्यामुळे आपली एक विचारधारा निश्चित झाली, पक्की झाली. आणि कसा अभ्यास करावा हे मला त्यातल्यात एक विद्यार्थी दशेमध्ये तुमची ही जी काही जिज्ञासा किंवा अभ्यास करण्याची वृत्ती ही पाहून त्यांनी त्यांच्या ग्रंथलेखनामध्ये तुमचं सहाय्य काहीतरी घेतलं असेल. तुमच्या गुरुजींनी की काही ग्रंथ तिथे नाही कोणी घेतलं. तिथे नाही घेतलं.
त्यानंतर आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेलात तुम्ही? तर मग पुण्याला मात्र तिथे कुठे शिक्षण पुढे झालं पुण्याला तुमचं? म्हणजे विष्णूशास्त्री बापट आचार्य भक्त म्हणून जे होते अच्छा, तिथे. त्यांनी आचार्य कुल नावाची संस्था काढलेली होती. हां. त्या संस्थेमध्ये आम्ही गेलो. ती फार संस्था अतिशय उत्तम होती आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आणि अध्यापक हे नेहमी जवळ राहत असत. आणि अध्ययन म्हणजे असं होतं असं की कुठल्याही परीक्षेला विद्यार्थी गेले तर पहिल्यापासून त्यांची संख्या मोजावी, त्यानंतर दुसऱ्याचा नंबर लागत असे. इतकं चांगलं अध्ययन होतं. प्रेमळ शिस्त ज्याला म्हणतात ती त्या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी गुरुजींनी एक आचार्य नावाचं पाक्षिक हे काढलं होतं. हे काढलेलं होतं आणि आचार्य कुल नावाचं एक मासिक हेही त्यांनी काढलेलं होतं. हे दोन्ही चाललेलं होते. याच्यातून तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेरणा मिळत होती. सगळ्या जवळजवळ आचार्य कुलातले सगळे जे लेख लिहिले ते मीच लिहिले. अच्छा. आणि त्या आचार्य कुलामध्ये वेदांत परिभाषार्थ हां. लिहिला जात असे. हा कठीण ग्रंथ. हं. हां. तो सगळा आमचा तिथेच झाला. पण तो मी सगळा मीच लिहिला, कारण त्यावेळेला गुरुजींची प्रकृती बरी नव्हती. आरंभ फक्त त्यांनी केला, पण जवळजवळ सगळा ग्रंथ माझ्याकडून लिहिला गेला. आणि त्याची त्यांनी तपासणी केली, हे प्रश्न नाही. तिथे आणखी कोणकोणत्या मोठ्या महत्वाच्या अशा विषयांचा तुम्ही अभ्यास केला पुण्याला? मग तिथे वेदांताचे सगळे ग्रंथ घेतले. वेदांताचे ग्रंथ, गीता भाष्य वगैरे हे सगळे ग्रंथ घेतले. वेदशास्त्रोक्त सभेचे पहिली परीक्षा जी होती त्याच्यामध्ये सगळा पहिला नंबर माझा झाला सगळ्या परीक्षेमध्ये. आणि त्यानंतर वेदांताचा अभ्यास तिथेच झाला. दुसरा ब्रह्मसूत्र भाष्य वगैरे पर्यंत तिथे झाले. उपनिषदांचा अभ्यास तिथे झाला. आणि त्यानंतर पुण्याला संस्कृत कॉलेज म्हणून एक संस्था बेलवलकरांनी, डॉक्टर बेलवलकरांनी संस्था होती. आणि दुसरी तिथे परंपरागत अशी 80 वर्ष चाललेली अशी अभ्यंकर शास्त्रींची संस्कृत पाठशाळा एक होती. वैयाकरण अभ्यंकर शास्त्री, महामहोपाध्याय अभ्यंकर शास्त्री. तर त्यांची ती संस्था होती. पण त्या दोन्ही संस्थांना विद्यार्थीच मिळत नव्हते आणि आमच्या आचार्य कुलाने प्रवेश मिळत नव्हता विद्यार्थ्यांना, अशी स्थिती होती. तेव्हा त्यांनी असं केलं की तुमचे विद्यार्थी आणि आमचे अध्यापक या दोघांचे आपण जमवू. आणि त्यामुळे तिथेच आमचं अध्ययन झालं. त्यामुळे वासुदेवशास्त्री अभ्यंकर आम्हाला वेदांत परिभाषा सांगायला होते. इतका विद्वान मनुष्य भारतात, महाराष्ट्रात आपल्या दुसरा कोणता नसेल. त्यांचा असा कटाक्ष असे की कोणताही ग्रंथ शिकवायचा तर ग्रंथ पाहून नाही ग्रंथ शिकवायचा, खोदगत सगळे ग्रंथ करायचे आणि न शिकवायचे. म्हणजे पाठांतराची जी परंपरा आहे तुमची त्यांच्याकडून अशी आलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे ग्रंथ असे पाठच केलेत. अच्छा. ब्रह्मसूत्र भाष्य कोणी पाठ करीत नाही, परंतु आम्ही ते सगळं असं पाठ करायचं आणि अंगावर तोंडावर पांघरण घेऊन ते म्हणायचं, असं करीत होतो. पण त्याच्यानंतर ज्या निरनिराळ्या पंडित सभामध्ये तुम्ही गेलात तिथे सुद्धा निरनिराळे विद्वान असे तुम्हाला पाहायला मिळालेले असतील. ओरिएंटल कॉन्फरन्स काश्मीरला गेलेलो होतो. तर तिथे त्याचे काही अनुभव आम्हाला असं सांगाल काय की तुम्ही पंडित सभांना कुठे कुठे गेला होता नंतर, म्हणजे अधिकार प्राप्त करून घेऊन? असं नंतर गेलो होतो, पण आधी नाही. मी नांदेडला आल्यानंतर गेलो. नांदेडला आल्यानंतर म्हणजे नांदेडला तुम्ही सर्वसाधारणपणे केव्हा आलात? नांदेडला 1937 साली आलो. तिथे कोणत्या हेतून आला? तिथे कोणतं काम सुरू करायचं दृष्टीने? म्हणजे मी वेदांत तीर्थ परीक्षा पास झालो. म्हणजे कोणकोणत्या परीक्षा? मग आता वेदांत तीर्थ तुम्ही झाली, अशी कोणकोणत्या परीक्षा मग झाल्या तुमच्या? मी नाशिकला होतो त्यावेळेला त्यांचा जो कोर्स होता त्या कोर्स प्रमाणे काव्यकुशल नावाची एक पदवी आहे, त्याचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर पुण्याला वेदांतोपाध्याय ही पदवी परीक्षा, संस्कृत कॉलेजचाच कोर्स होता तो त्याचा कोर्स पूर्ण केला. आणि त्यानंतर बडोद्याला वेदांत रत्न नावाची जी परीक्षा आहे तिथे तुम्ही मुद्दाम अध्ययनासाठी गेला होता की परीक्षा देण्यासाठी? बडोद्याला असं दरवर्षी श्रावण मास दक्षिणा परीक्षा होत असतात, तिथे मी गेलो होतो. त्यात विशेष असं पाहायला मिळाला की मी तिथे वेदांत रत्नाच्या परीक्षेला गेलो तर तिथल्या परीक्षकांनी जे प्रश्न टाकले होते तो प्रश्नच चुकीचा होता. बरं, मग त्याच्या संबंधीची आठवण जर सांगितली आम्हाला. उद्बोधक बृहदारण्यकोपनिषदातला मैत्री आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे. त्या संवादामध्ये त्यांनी चुकीचाच प्रश्न दिला. म्हणजे त्यांच्या त्या प्रतिमध्ये कदाचित चुकीची भाषा, छापण्यातली चूक होती का प्रश्न काढण्यामध्ये? छापण्यातली चूक होती, परंतु छापण्यातल्या चुकीमुळे त्या परीक्षकाला त्याचा अर्थ कळत नव्हता. म्हणजे असं मी पहिल्यांदा जसं सांगितलं की हेतू समानाधिकरणात त्यांचा भावच प्रतियोगित्व असं म्हटलं, उलट जसं वाचल्या गेल्यामुळे आणि त्यांना समजे ना काही. मग त्यांनी मला तो प्रश्न टाकल्यानंतर बाकीच्या लोकांनी प्रश्न उत्तर लिहिले, पण मी म्हटलं हे असा नाही आहे प्रश्न, त्याच्यात मुळात निराळा आहे. मी त्यांना सांगितलं हे जे प्रश्न दिलाय हा प्रश्न चुकीचा आहे. मुळावे नवा आरे मोहम ब्रवी मी अविनाशी वा अरे आयम आत्मा असं त्याच्यात म्हटलेलं आहे म्हटलं, आणि तुम्ही उलटा प्रश्न केलेला आहे.
आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचा अर्थ मी लिहून दिला. म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये असं तुम्ही, लिहून दिलं बरोबर जे आहे ते गृहीत धरून उत्तर लिहिलं. उत्तर लिहिलं. आणि त्यानंतर परीक्षा झाली. त्यानंतर त्या परीक्षक मला मुद्दाम भेटायला आले. ते म्हणाले, बा मला हा प्रश्न सुटला नव्हता, तो तुम्ही सोडवला. असं आता पण म्हणाले कोणी. पण असं कौतुक करणारे परीक्षक सुद्धा कबूल केलं त्याने, प्रामाणिकपणे कबूल केलं. आणि इतके मार्क घेणारा विद्यार्थी आजपर्यंत आला नाही म्हणाले. तिथे वेदांत रत्न परीक्षा झाली आमची. आणि त्यानंतर इकडे मग वेदांत तीर्थ परीक्षा व्हायची होती. त्यावेळा माझी अशी इच्छा होती की अद्वैत सिद्धी, खंडन खंड खाद्य, भामती वगैरे हे ग्रंथ आपण वाचून परीक्षा दिली पाहिजे. कारण काही सोप्या पुस्तकं घेऊन सुद्धा वेदांत तीर्थ परीक्षा देता येत होती. आपण अभ्यासाकरता अभ्यास करायचा ही माझी वृत्ती असल्या कारणानं मी वासुदेवशास्त्री अभ्यंकरांना प्रार्थना केली की आम्हाला अद्वैत सिद्धी तुम्ही शिकवा. ते मला मी शिकवलेली आहे अद्वैत सिद्धी, पण फार जुन्या काळात शिकवले. नंतर मला विद्यार्थी कोणी मिळाला नाही. आणि माझा असा नियम आहे पोथी पाहून शिकवायचं नाही. त्यामुळे मी आता 75 वर्षाचा झालेला आहे, पाठ काही करू शकत नाही, म्हणून मी शिकू शकत नाही. त्यामुळे नाईलाजानं आम्ही इंदूरला गेलो. इंदूरला संस्कृत महाविद्यालय म्हणून होळकरांचं होतं. आणि तिथे श्रीपाद शास्त्री हासूरकर नावाचे महापंडित होते. सगळ्या तिथे कलकत्त्याच्या इतक्या परीक्षा आहेत, ते सगळ्या परीक्षा त्यांनी दिलेल्या होत्या. एकदा पहिले भारतीय कीर्तीचे विद्वान होते. आणि सगळे ग्रंथ त्यांना असे मुखोद्गत असल्यासारखेच होते. त्यांच्याकडे आमचा अद्वैत सिद्धी, भामती वगैरे हे ग्रंथ झाले. आणि त्यानंतर ते मग वेदांत तीर्थाची परीक्षा तिथे फॉर्म भरला. मी आजारी पडलो आणि त्यामुळे त्या वर्षी ऑपरेशन झाल्यामुळे परीक्षा देऊ शकलो नाही. याचा फायदा एक झाला की दुसऱ्या वर्षी मी खंडन खंड खाद्य घेतलं. म्हणजे अद्वैत सिद्धी त्यामुळे तयार झाली आणि खंडन खंड खाद्य त्यामुळे तयार झालं. आणि दुसऱ्या वर्षी पास झालो. आम्हाला दोनच आम्ही दोघं परीक्षेला होतो तिथे. आणि बाकीच्या ठिकाणी केंद्रामध्ये असतील, परंतु सबंध केंद्रामध्ये दोघंच आम्ही वेदांत तीर्थ परीक्षेमध्ये पास झालो. आणि ते पहिला श्रेणीमध्ये झालेलो होतो. कदाचित माझा नंबर पहिला असेल किंवा सप्रे नावाचा ग्रस्त त्याचा पहिला असेल. त्याने आम्हाला सुवर्णपदक द्यायचं दिलं नाही. ते बंगाली लोकांची अशी ती पद्धत आहे म्हणून. पण आम्हाला काय करायचं आणि आम्ही परीक्षेकरता परीक्षा दिली नाही. परीक्षेचा उद्देश इतकाच होता की वेदात कोणतीही तीर्थ परीक्षा दिली म्हणजे नुसतं इंग्रजी घेऊन इकडे BA MA होता येतं. आणि असं व्हायची इच्छा होती खरी. त्याच्यासाठी परीक्षा दिली, पूर्ण केली. आणि त्याकरता परीक्षा दिली. आणि नंतर इकडे आलो नांदेडला. आणि नांदेडला जी संस्कृत पाठशाळा जी तुम्ही सुरू केली त्याच्या मागे तुमची प्रेरणा काय होती? एकच की त्या भागामध्ये संस्कृतचा फार लोप होता. आपल्या मराठवाड्यामध्ये असं आहे की संस्कृत शिकविणारे शास्त्री पुष्कळ आहेत. म्हणजे आमचे कुर्तोकुटी गमतीने म्हणत असत की काशीमध्ये संन्यासाला कमी नाही आणि मराठवाड्यामध्ये शास्त्रीला कमी नाही. शास्त्री म्हणायचं नुसतं, पण शास्त्र काही शिकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष अध्ययन केलेले कमी असतं. आणि व्याकरण तर काही समजतच नाही पुष्कळ लोकांना. अशी स्थिती आहे. तेव्हा खरं आपल्याला त्या शिकवता यावी, विद्येची सेवा करून संस्कृतचा प्रचार व्हावा ही मनातून पहिल्यापासून तळमळ होती. आणि त्याच तळमळीनं आमचे एक सहाध्यायी आचार्य शास्त्री म्हणून दुसरे, ते कर्नाटकाचे होते. परंतु ते आमच्या प्रेमानं मुद्दाम कर्नाटक सोडून इकडे आलेले होते आणि दोघांनी नांदेडला आले होते. आणि दोघांनी मिळून हे कार्य करायचं अशी इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी मुद्दाम ते संस्कृत. आणि तिथे विद्यार्थी जे आहेत जे तुमच्या पाठशाळेचे, त्यांचं वसतिगृह सुद्धा होतं. तर त्या वसतिगृहातल्या त्या लहान लहान मुलांच्या काही आठवणी अशा असतील एक तुम्ही अध्यापक असताना? ते विद्यार्थी जे होते ते त्यांच्याकडे रात्री बेरात्री आम्ही जाऊन सांगत होतो. अच्छा, म्हणजे शिकवायचं. आणि त्या विद्यार्थ्यांना पाठ करून घ्यायचं. विशेषतः अशी गंमत आहे की सर्वसाधारणपणे जे दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात चालत नाहीत असे विद्यार्थी आमच्याकडे यायचे. आणि लोकांची अशी अपेक्षा असते की हे सगळ्यापेक्षा चांगले व्हावेत अशी अपेक्षा असते. यात फार पुष्कळ कष्ट होत असे. परंतु आम्ही ते विशेष असे केले की 2 विद्यार्थी असे होते की नुसतं खडक असल्यासारखे, काही त्याला येत नव्हतं, निर्बुद्ध, परंतु ते सुद्धा काव्यतीर्थापर्यंत आम्ही तयार केले. पण यात मला हे सांगायचं आहे की विद्यार्थी हा मुख्यतः जास्त मोठा असतो असं म्हणण्यापेक्षा तो वृत्तीनं फार चंचल असतो. त्यामुळे काय आपण शिकतो याच्याकडे त्याचं लक्षच नसतं. आणि म्हणून त्याला पाठ होत नाही, त्याला तो विषय समजत नाही. तेच त्याच्याकडे लक्ष देऊन जर आपण करून घेतलं, त्याच्याकडे म्हणून घेतलं तर तो बरोबर तयार होता. काही विद्यार्थी किंवा काही प्रौढ लोक आमच्याकडे शिकायला येत असत. गोपाळराव तिथे एक होते,
ते म्हणाले बाबा तुमच्या संस्कृतीमध्ये घोकमपट्टी फार करावी लागते आणि घोकमपट्टी न करता जर मला शिकवित असाल तर मी शिकतो तुमच्यावर. मी म्हणलं मी याच अटीवर तुम्हाला शिकवायला तयार आहे की तुम्ही अजिबात घोकायचं पाठच करायचं नाही. कारण आपल्याकडे बहुतेक अशी समजूत आहे की संस्कृताचा अध्याय म्हणजे पाठांतर असं, तर ती मुळात तुम्ही बदलली. मग त्यांना नुसता एक श्लोक सांगायचे, रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे. राम हा काय आहे, रामम काय आहे, रामेण काय आहे, एक एक सांगायचं. आणि मग मी काय सांगितलं, राम हा. मग दुसऱ्यांदा काय सांगितलं, रामम. तिसऱ्यांदा काय, रामेण. म्हणजे हे तुम्हाला राम शब्द तयार झाला का नाही पाठ, म्हणजे पाठ न घोकता सुद्धा तुमचा पाठ झाला. अशा क्रमाने त्याला शिकवलं. त्यानंतर ते BA MA झाले शिकून संस्कृताचे. असे 2-4 प्रौढ लोक सुद्धा असे शिकले. पण यातून मला हे सांगायचं आहे की विद्यार्थी हा मूळचा पठ्ठ असा नसतो, पण त्याचं लक्ष जात नसतं. ते लक्ष वेधून जर केलं तर शिक्षण खरं होत असतं. या काळामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने तुमचा एक ग्रंथ जो प्रसिद्ध केला याचा रसशास्त्रावर, तर त्यावेळी तिथे बारलिंगे आणि गाडगीळ हे तिथे राहत असत. आणि आमच्या पाठशाळेमध्ये सरस्वती उत्सव होत असे. त्या सरस्वती उत्सवामध्ये 7, 8, 9 दिवस जवळजवळ ज्ञानसत्र होत असे. त्या ज्ञानसत्रामध्ये सगळ्यांची आम्ही व्याख्यान घेत होतो. बारलिंगांचे, गाडगिळांचे वगैरे सगळ्यांचे व्याख्यान व्हायचे. आणि त्या विचारामध्ये एक रसविचार निघाला. भरतमुनीचं रसशास्त्र जे आहे त्याचा विचार निघाला. त्याच्यावर जी चर्चा लांबली त्या जवळजवळ मी 40-45 व्याख्यानं दिली. व्याख्यान हे पुस्तक तर लहान आहे, पण ते व्याख्यानं की मी असे टिप्पण ठेवले नाही, ते हरून गेले कुठेतरी. नंतर आमच्या कुरुंदकरांनी आणि बारलिंगांनी सांगितलं की तुम्ही थोडंसं तरी त्याचं लिहून काढा. आणि ते दर्शनशास्त्र आणि रसविचार असा विषय, म्हणजे अगदी अभिनव असाच विषय होता. आणि मग तो थोडक्यात लिहून काढला मी. ते मग त्यांना बरं वाटलं. आता इथं मराठवाडा संस्कृत परिषदेची तुम्ही स्थापना केली, त्याच्या मागे तुमचा उद्देश काय होता शास्त्री? ती संस्कृत पाठशाळा ही केवळ नांदेडची न राहता संबंध मराठवाड्याला त्याने व्यापावी, म्हणजे मराठवाड्यामध्ये संस्कृताचा प्रसार व्हावा, शाखा निघाव्या ठिकठिकाणी आणि त्याच्याद्वारा संस्कृतचा प्रचार व्हावा यासाठी म्हणून ती संस्था काढली. आणि मध्यवर्ती अशी एक संस्था असायला पाहिजे की ज्या संस्थेतर्फे अनेक संस्था चालतात. म्हणून आम्हाला अनेकांनी सूचना केल्यावरून आम्ही ती मराठवाडा संस्कृत परिषद काढलेली होती. आणि त्या संस्कृत परिषदेला सरकारी ग्रँट मिळाली होती नंतर. परंतु अशी ती संस्था चालली आमची. नाही, आता नांदेडला तुम्ही संस्कृत पाठशाळा चालली, पुढे तिचं महाविद्यालय सुद्धा झालं, संस्कृत महाविद्यालय, ते संलग्न सुद्धा झालं. पण या काळामध्ये पुन्हा संस्कृताचं अध्यापन हे इतर महाविद्यालयांच्या मध्ये असं तुम्ही केलेलं आहे, त्याच्या संबंधी मला काही माहिती सांगा. तर त्याचं एकच झालं की तिथे मी असताना बारलिंगे आमचे मित्र होते, त्यांनी पीपल्स कॉलेजमध्ये मला 1 तासभर शिकवा म्हणून सांगितलं. त्यानंतर आयुर्वेद कॉलेज तिथे निघालं. त्यांनाही संस्कृतचा कोणी माणूस नव्हता आणि त्याने माझी तिथे पार्ट टाइम लेक्चरर म्हणून नेमणूक केली. आणि ते सगळ्यांना जास्त विद्यार्थी यामध्ये आपल्याला मिळतात या उद्देशाने मी ते पत्करलं आणि ते विद्यार्थी त्यामध्ये शिकू लागले. नाही, त्यावेळचे असे काही आयुर्वेद महाविद्यालयातल्या संस्कृताच्या अध्यापनातले असे काही गमतीचे अनुभव असे आहेत का? त्यामध्ये विद्यार्थी संस्कृतला फार कंटाळायचे. तरी पण आम्ही सोपं करून सांगत होतो, परंतु विद्यार्थी अभ्यास करायचे नाहीत. आणि कित्येक वेळा तर विद्यार्थी असं म्हणायचे की गुरुजी तुम्ही कशाला शिकवता, पास कसं व्हावं आम्हाला माहिती आहे, तुम्ही जास्त श्रम घेऊ नका असं म्हणत जा. पण काही विद्यार्थी घरी येऊन शिकत असत, आस्थेने शिकत असत. काही मुसलमान मुली होत्या, त्या सुद्धा त्या आयुर्वेद कॉलेजमध्ये असं ते शिकवत असत चांगल्या, आणि त्या मोठ्या आस्थेने काम करीत होत्या. नाही शास्त्री बाबा, तुमचा एक असा लौकिक आहे की तुम्हाला शत्रूच नाहीत आणि अजात शत्रू अशा प्रकारचं तुमचं ते व्यक्तित्व, हे आम्ही असं ऐकलं. तर काही विरोधी विचारसरणीची माणसं असतीलच ना, किंवा जिथे तुमच्या कार्याला अडचण आली निर्माण? पहिल्यापासून अडचण होती, शाळा आम्ही काढायची तिथे ठरवली. मग तरीही ते विरोधी का राहिले नाहीत नंतर? मग असं म्हणजे काय घडलंय? त्या लोकांनी पहिल्यांदा सांगितलं इथं काही विद्वान नाहीत का कोणी दुसऱ्या माणसाने इथून शिकवायला पाहिजे, म्हणून तुम्ही चालवा, आमचा काही प्रश्न नाही. पण जसं जसं ते शिक्षण सुरू झालं आणि पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही अध्यक्ष म्हणून दत्ताशास्त्री नेमलेले होते, त्यांना परीक्षक म्हणून नेमलं की आम्ही काय महिनाभर केलं सांग पहा. त्या ज्या परीक्षेची पद्धती वगैरे सगळी त्यांनी पाहिली, पण हे आपल्याला येत नाही हे त्यांना वाटलं. पण ते थोडेसे गप्प झाले. काही लोक तर असं म्हणत होते की हे काही विशिष्ट शाखेची कशाची हे शाळा आहे, काहीतरी धोंड केलेला आहे. त्याही लोकांना काही दिवसाच्या अनुभवाने असं लक्षात आलं
की एका वर्षामध्ये आमचे चिंतामणी महाराज म्हणून जे विद्यार्थी होते, अच्छा, वसमतला जे असतात ते हां, का? वसमतला असतात अच्छा, ते. हां, हां. ते एका वर्षात काव्याची त्यांनी परीक्षा दिली आणि तिसऱ्या वर्षी काव्य तीर्थ झाले. बर, म्हणजे इतकं ते शंकर महाराज खंदारकर सुद्धा सांगत होते की मी शास्त्रवंचा विद्यार्थी ते आहे सुद्धा आमच्याकडे शिकायला म्हणून. होते. तिथेच होते का? वेदांताचं सगळं प्राथमिक शिक्षण त्यांनी आमच्या इथे बरं. राहून घेतलेलं आहे. हां हां हां. असे आणि एकनाथ महाराज आता हल्ली आहेत ते आता नांदेडला संस्कृत नांदेडला पाठशाळेमध्ये जे आहेत तेच चालवतात, खरे निष्ठेने चालवणारे ते आहेत. आणि मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी तुमच्या शाखा वगैरे अशा आहेत. आता मला एक आणखी गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही मगाशी आचार्य गदो देशपांडेंचा उल्लेख केला, ते तर इहवादी आहेत आणि तुम्ही तर वेदांती आहात, तर हे तुमचं जमतं कसं काय? एकच कारण आहे की ते ध्येयवादी आहेत. अच्छा, आणि जे आहे ते सत्य बोलायचं हे त्यांची निष्ठा आहे. कनक कांता कीर्ती या प्रकारात सापडायचं नाही आणि विद्येकरता वाटेल ते करायचं अशी त्यांची वृत्ती आहे. कोणत्याही क्षेत्रातला सद्भावनेनं आणि सच्चेपणानं काम करणारा माणूस मला प्रिय असतो. अच्छा, म्हणून तुमच्या दोघांचं कारण कित्येक जवळजवळ 50 वर्षाचा तुमचा स्नेह, तो त्याचं कारण हे आहे. कारण अगदी विरोधी मतं तुम्ही, त्या बाबतीत आम्ही फक्त जिथे मतभेद असेल त्याच्या गप्पा बसायचं. बरोबर आहे, तेवढंच तुम्ही हे करायचं. आता तुम्हाला महामहोपाध्याय असं म्हणतात, आता हा सन्मान तुम्हाला केव्हा कुठं मिळाला? याचं कारण असं झालं की शंकराचार्य राम जन्मकाल निर्णय हा असा एक पुस्तक शिवराम बारलिंगे म्हणजे आता जे सुशी बारलिंगे आहेत त्यांचे वडील, त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. तो त्यांनी मला दिला आणि म्हणाले ह्या शंकराचार्यानं जन्मकाल निर्णय हा याच्यावर तुम्ही हे लिहायचं भाषांतर करून मला द्या मराठीमध्ये. मला काही कल्पना नाही, मी सहज ते भाषांतर करून दिलं आणि ते त्यांनी पूर्वीचे शंकराचार्य जे होते त्यांच्याकडे ते दिलं आणि एकदम 3-4 महिन्यांनी मला ती पदवी त्यांनी पाठवली. अच्छा, म्हणजे त्यांनी तुमच्या त्या कामावर तुम्हाला ती पदवी दिली. हा सावरगावला तुम्ही जे काम करता आहात, वेद पठणाची परंपरा चालू राहण्याच्या दृष्टीनं जे काम करता आहात, ते करत असताना तुम्ही कुठलं महत्वाचं असं लेखन कार्य केलं का तिथे बसल्या? कारण आता आमची अशी समजूत होती की ते शास्त्री बाबा एवढे पंडित आणि तिथे जाऊन बसले आहेत. तिथे गेल्यानंतर मी भामतीवरचा म्हणजे भामती प्रकाश हा पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेलं, तर तिथे लिहिलं मी. त्याच्या मागची लेखनाची प्रेरणा काय होती, तुमची उद्देश काय होती? ती एकच कारण आहे की भामती ग्रंथाबद्दल मला फार लहानपणापासून आदर होता. अच्छा, कारण जेव्हा मी वेदांत शिकत असे, भाष्य वाचत असे, भामती वाचल्याशिवाय भाष्य समजतच नव्हतं, पूर्ण समजल्याचं समाधान वाटत नव्हतं. मी द्वितीय परीक्षेमध्ये ब्रह्मसूत्राच्या पास झालो, परंतु आपल्या समजतं असं वाटत नव्हतं. पण भामती जेव्हा वाचायला लागलो ते समजू लागलं, त्यामुळे भामतीविषयीचा मला एक आदर वाढत गेला आणि म्हणून मी तो भामती ग्रंथ देव चिंतनाकरता ठेवावा या दृष्टीनं त्याचं चिंतन करण्यासाठी मी ते भाषांतर करायचं ठरवलं. मला काही तसं मुद्दाम कोणी करा म्हणून सांगितलं असं नाही, स्वात्पण चिंतनार्थमेव असं म्हटलं मी त्याला. आपलं चिंतन व्हावं या दृष्टीनं केलं. आणि त्याची मांडणी त्या ग्रंथाची तुम्ही कशी काय केलेली आहे? तर ती मात्र मांडणी आमचे कुरुंदकर असं म्हणत होते की तुम्ही भाषांतर करा. म्हटलं इतका भामती वाचणारा जो मनुष्य असतो त्याला साधारणपणे पंचमी चतुर्थीचं ज्ञान असतं, तर शब्दशः अर्थ सांगण्याची त्याला काही आवश्यकता नसते. पहिले ग्रंथ वाचले असतील तोच भामती वाचायला येईल, तेव्हा मी शब्दशः अर्थ देणार नाही. जिथे आवश्यक असेल किंवा अवघड शब्द असेल त्याचा अर्थ देईल, शब्दशः भाषांतर करणार नाही. त्याचा आपशाही लक्षात घेऊन त्याचं स्पष्टीकरण करायचं मी ठरवलं आहे. म्हणून त्याला तुम्ही भाषांतर हे नाव न देता प्रकाश असं नाव दिलं. भामती प्रकाश असं नाव दिलं, यासाठी त्याचं नाव दिलं. आणि ते वाचल्यानंतर मग मात्र आमचे कुरुंदकर म्हणाले की हा ग्रंथ जो आहे हे इतका आमच्या वाचनात कुठं आलेलं नाही. आणि हे मग त्यांनी या तत्वज्ञान विद्यापीठाकडे पाठवलं आणि ते पूर्ण केलं. अच्छा, आता तुमचं चतुर्वेदेश्वर असा जो तुम्ही तिथे आश्रम केलेला आहे, तर त्याच्या मागची तुमची प्रेरणा काय आहे? सगळं अध्ययन होत आहे, पण हल्ली वैदिक अध्ययन जे पूर्वीपासून आतापर्यंत चालत आलं ते बंद पडायची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्याला जरी नाही तर एकेका वेदाचा एक तरी विद्यार्थी तयार करून त्यांनी तो वेद तयार ठेवावा, इतकी त्यातल्या एक मूळ कल्पना होती. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आता 4 वेदाची त्यात मिळवायची अशी इच्छा आहे. म्हणजे वेद पठन परंपरा राहिली तर त्याच्यानंतर वेदभाष्य होईल, वेदाचं संशोधन होईल आणि वेदाच्या संशोधनातून काय काय नवीन आपल्याला सापडतं याचा विचार करणारे लोक तिथे सापडतील. म्हणून एकांत स्थळी ते करायचं हाच त्यातला मुख्य उद्देश होता. आणि त्याला प्रतिसाद मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठा त्याचा प्रतिसाद मिळाला. आता नांदेडला 2 वर्षापूर्वी जो तुमचा भीमरथी समारोह झाला होता, त्यावेळेला महाराष्ट्राच्या ठिकठिकाणाहून तुमचे विद्यार्थी आलेले होते
आणि मी पाहिलं की एक अतिशय एक गंभीर असं सदगजित असं करणारं वातावरण, त्यातलं काय म्हणजे असं रहस्य आमचे का असे सगळे इतके? मला तर आश्चर्य वाटलं त्याचं. लोक असं समजत होते आतापर्यंत की संस्कृत शिकलेला विद्यार्थी निकामी होतो, हां परंतु आमचं असं आहे की एकही विद्यार्थी बेकार नाही, कुठे ना कुठेतरी कामाला लागलेला आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत, सगळीकडे गेलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनीच हे केलेलं आहे. यामुळे ते सगळे विद्यार्थी मोठ्या आस्थेनं आलेले होते आणि आम्ही अगदी त्या रझाकाराच्या काळात सुद्धा बाहेरगावी राहून सगळे विद्यार्थी घेऊन तिथे राहिलो होतो. कित्येक वेळा झोपट्यात आम्हाला रानात राहायचा का प्रसंगाला, रात्रभर असं त्यांच्यावर पांघरण टाकून आपण ओल्यात भिजून असं आम्ही त्यांना शिकवलं. ती त्यांना एक जाणीव आहे. बरं, आता हे शास्त्री एक राहिलं की तुमच्या कार्याची ही जी परंपरा आहे ही पुढे कशी चालू राहावी, चालवणारे विद्यार्थी तयार झालेले झालेत तयार. म्हणजे हे मराठवाड्यात आणि मराठवाड्यातले काही विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि तेवढंच तयार झाले तरी आम्हाला समाधान आहे. आता शास्त्री एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे जे सगळं तुमचं कार्य चाललेलं आहे, सन्मान मिळत आहेत, विद्याव्यासंग सारखा होतो आहे, एक आदर्श अशा प्रकारचं सच्चरित्र तुम्हाला पाहायला मिळतं, याच्यामध्ये तुमच्या म्हणजे आमच्या काकींचा, तुमच्या सहकार्य आहे म्हणूनच, म्हणजे खरोखर सगळे इतकं घर असताना सुद्धा, मुलं असताना सुद्धा, आणि मुलं चांगले आहेत सगळे, ते सगळं सोडून ती यायला तयार झाली आणि माझ्याबरोबर कष्ट करायला तयार झाली आणि म्हणून पुष्कळसं श्रेय हे त्यालाच त्यांनाच तुम्ही देणार आहात. वा वा, मला फार चांगलं वाटतं.